मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे ना. एवढी घाई कशासाठी? कोण करते हे सगळं? साहेब जयंत पाटील प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपचं सांगण्यावरून करतात असं एक जयंत पाटील आणि दादांची या संदर्भातली चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता हे जे निर्णय होतात तर काय कसं पाहता या निर्णयाकडे? मला एवढं वाटते की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एकमत होतं. ही झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितशी दिलेली होती. त्या निर्णयाला आव्हान पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आणलं असं बोललं जातं. पवार फॅमिली सहमत आहे काय सगळ्यात एवढ्या घाईशी? असा विषय चर्चा करतो. म्हणजे तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? साहेब एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही जसं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात, फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. मी तुम्हाला स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनची होती. अनफॉर्च्युनेटली या आणखी वेगळं त्याला धक्का होता. चर्चा पुढे आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? नाही साहेब मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक. तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्यानं आता सगळं भाजपच चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेलंय. मला माहिती चर्चा तुमच्या मनात आमच्या मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहेब सुमित्रा नाही तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चाच नाही, उत्साहच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरनं असं दिसतंय. असं काही सांगताच नाही, एकदम सांगते. साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावे? टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकती? साहेब गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यमं असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी हे क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित कसं बघतोय? सिव्हिलायझेशन डिपार्टमेंट जे आहे ते खोल्या करतात. ते निकाल जाहीर केली सकाळी. दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये, मग तिकडनं ही सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना. हा निर्णय ही जी प्रक्रिया
हं. त्याच्यात अनेक तुम्ही असतो हं. मी सांगितलं अजित पवार होते, हो जयंत पाटील होते, हो जयंत पाटील आणि हे जाऊन विचारतात की तुला काय करायचं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय असं बोललं जातं ते आमच्या कानावर काय जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडून आणले असं वाटतं. अशी माहिती असते तुम्हाला त्या साहेब असं पण अनेक म्हणजे तुम्ही अंदाज सहमत आहात का या सगळ्या गोष्टींशी? साहेबांना अंदाज असा होत होता आपण दादांच्या मिसिंग आहे. नाही शेवटचं शेवटचं. साहेब भाजपवर दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही आपली राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले जाणार होत्या. आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का? भाजपचा काय सवाल. दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत. माहिती आहे. आमची जी चर्चा चाललेली होती त्याच्यात असा कुठचा पक्ष त्याचं नाव नसतं. तर या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. शरद पवारांनी आता माध्यमांबरोबर बोलताना सांगितलेलं आहे की एकत्रीकरणा संदर्भात ते बोललेले होते आणि या संदर्भात जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा सुरू होती आणि अजितदादांच्या अपघातानंतर या चर्चांमध्ये खंड पडला असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तर अजितदादांच्या अपघातानंतर चर्चांमध्ये खंड पडला आणि 12 फेब्रुवारीनंतर या संदर्भातली आम्ही घोषणा करणार होतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता एकंदरीतच ज्या सगळ्या राजकीय हालचाली सुरू आहेत त्यामध्ये आता एकत्रीकरण होणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. कारण सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत त्या शपथ घेणार आहेत याबाबत माहिती नसल्याचं सुद्धा शरद पवार यांनी सांगितलंय.